परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। गंगाखेड सोनपेठ तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झालाय। जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालेले आहे। पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, दुधना, पूर्णा, गळाटी नद्यांनी रौद्ररूप धारण केलेले आहे। गोदावरीमध्ये सोडलेल्या पाण्याचा पूर नुकताच ओसरत असताना आज पुन्हा जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटलाय। गंगाखेड सोनपेठ तालुक्यातील अनेक ओढा नाल्यांना पूर येऊन काही गावांचा संपर्क तुटलाय। गंगाखेड तालुक्यातील जवळा रुमना इथं मंदिरावर वीज कोसळलेली आहे। तालुक्यातील धानोडा सुनेगाव पुलावरून पाणी वाहत आहे। गळाटी लेंडी नदीला पूर आला असल्यानं येथील मार्ग बंद पडलाय। लोहा ते पालम मार्ग बंद पडलाय। बनवस गावामध्ये पाणी शिरलंय। गंगाखेड तालुक्यातील इसाद परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणीच पाणी झालंय। मैराळ सावंगी गोंडगाव इथं पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आता मशीन गेली। हवामान विभागाने दिलेल्या अलर्ट नुसार परभणीमध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळू शकता। आपण बघू शकता की कशा पद्धतीने पावसाचं पाणी जे आहे ते शेतामध्ये साचलेलं आहे। अक्षरशः शेताला तळाचं स्वरूप प्राप्त झालंय। शेतकऱ्यांना या शेतातलं पाणी काढून देण्याचा प्रयत्न केलाय। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग इथून बाहेर होताना पाहायला मिळतो। सतत खरीप हंगामामध्ये सातत्यानं होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जायकवाडी, माजलगाव या धरणामधून गोदावरीच्या पात्रामध्ये करण्यात आलेल्या विसर्गामुळे मोठं नुकसान नदीपात्राच्या काठच्या गावांचं झाल्याचं पाहायला मिळतं। मोठं शेती पिकांचं नुकसान झालं। काही गावांमध्ये जवळपास परभणी जिल्ह्यातल्या 36 गावांना पुराचा वेढा पडला होता। दुधना असेल, गोदावरीच्या पुरामुळे मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि काल कुठंतरी ही परिस्थिती ओसरू लागली होती, म्हणजे पूर्वपदावर ही परिस्थिती येऊ लागली होती। आणि तसं असताना आता पुन्हा 2 दिवसाचा रेड अलर्ट जे आहे ते देण्यात आलाय। मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यानुसार पाऊस सुरू झाला आहे। एकूण शेती पिकांचे पंचनामे यापूर्वी अजूनही झालेले नाहीयेत, होतील अशी अपेक्षा होती, पण परत पाऊस होणार असल्यामुळे पुन्हा आता शेतकरी असतील, नागरिकांना